मद्यपींमध्ये किंवा जे नियमित दारू पित असतात अशा लोकांमध्ये गैरसमज असतो की मी एवढ्या वर्षांपासून पितोय, आतापर्यंत मला कोणताही त्रास झालेला नाहीये, माझी कॅपॅसिटी उत्तम आहे, याचा अर्थ नक्कीच इथून पुढे मला यकृताचा त्रास नाही होणार. तसं नसतं. मुळातच यकृताची साधारण 70 ते 80% हानी झाल्याशिवाय तुम्हाला कोणती लक्षणं नाही दिसत. त्याच्यामुळे दारूपासून लांब राहणं जास्त शहाणपणाच असतं. अजून एक गैरसमज असतो की मी व्हिस्की किंवा रम पित नाही, मला फक्त बियर आवडते, किंवा मी फक्त बियर पितो, किंवा मी फक्त वाईन पितो, आणि ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा माइल्ड असतात. तर तसं अजिबात नसतं मित्रांनो. या प्रत्येक दारूच्या प्रकारात अल्कोहोल असतो, आणि हा अल्कोहोल तुमची हळूहळू यकृताची क्षमता मंदावतो. अजून एक गैरसमज असतो, हाय ब्लेंडेड स्कॉच किंवा व्हिस्की आपण जर प्यालोत किंवा महागडी दारू प्यालोत ना, तर मग नक्कीच यकृत सुरक्षित राहतं. लक्षात ठेवत, पचनानंतर मग ते देशी दारू असेल किंवा हाय ब्लेंडेड स्कॉच असेल, व्हिस्की असेल, तर हे दोन्हीही यकृतासाठी सारखेच असतात. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी पचवताना यकृतावर लोड येतो, आणि त्याच्यामुळे यकृताची हानी ही ठरलेली असते. अजून एक गैरसमज असतो, मी फक्त वीकेंडला किंवा ऑकेजनली पितो. पण गंमत अशी असते, तुम्ही त्यावेळेला ऑकेजनली किंवा वीकेंडला किती क्वांटिटी कंझ्युम करता यावर तुमच्या यकृताची हानी अवलंबून असते. त्याच्यामुळे युजली वीकेंडला जास्तच घेतली जाते, आणि मग नक्कीच यकृतासोबत तुमचे इतरही अवयव हे बाधित होऊ शकतात अल्कोहोल कन्झम्पशनमुळे. ऑकेजनली किंवा युजली आपण ज्यावेळेला एक्सेसिव्ह क्वांटिटी कंझ्युम करतो त्यावेळेला त्याचा परिणाम हा पहिल्यांदा पॅनक्रियाजवर होतो, आणि मग त्याच्यामुळे पॅनक्रियाटिसची शक्यता जास्त असते अशा रुग्णांमध्ये किंवा अशा लोकांमध्ये. लक्षात ठेवत, फॉरेनर्स पितात त्यांचं अनुकरण करणं मूर्खपणाचं लक्षण असतं, कारण की फॉरेनर्स लोकांसाठी, त्या वातावरणासाठी कदाचित ते योग्य असेल, त्यांच्यासाठी ती गरज असेल, पण आपण उष्णकटिबंधात राहतो, त्याच्यामुळे आपल्यावर ह्याचा परिणाम अतिशय वाईट असतो. त्याच्यामुळे दारूपासून लांब राहणं जास्त शहाणपणाचं असतं. एक लक्षात ठेवत, किडनी डायलिसिस कसं होतं तसं अजून लिव्हर डायलिसिस आलेलं नाही आहे, आणि लिव्हर एकदा खराब व्हायला लागलं किंवा ते सगळं लिव्हर बदलणं, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन फार महागडं पडतं. तर त्याच्या नादाला न लागणं शहाणपणाचं असतं. अजून एक गैरसमज असतो, स्त्री आणि पुरुषांमध्ये यकृताची कार्यक्षमता ही सारखीच असते. तसं नाही आहे मित्रांनो. स्त्रियांच्या यकृताची क्षमता ही कमी असते. परिणामी स्त्रियांनी जरी कमी मात्रेत दारू प्याली तरी सुद्धा त्याचा अतिशय घातक परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. दारू पचवण्याकामी उपयोगी असणारे जे विशिष्ट एन्झाईम्स असतात ते एन्झाईम्स स्त्रियांमध्ये कमी असतात. त्याच्यामुळे स्त्रियांनी दारूपासून लांब राहणं जास्त शहाणपणाचं असतं. अजून एक गैरसमज असतो, मी कितीही दारू प्याली तरी मला लवकर चढत नाही, किंवा माझी कॅपॅसिटी चांगली आहे, मी सहज एक खांबा पचवू शकतो. लक्षात ठेवा, ज्यांना लवकर चढते त्यांचं यकृत चांगलं असतं, आणि ज्यांना लवकर चढत नाही त्यांचं यकृत खराब होण्याच्या मार्गावर असतं. शांत झोप येण्यासाठी मी दारू पितो अशी युजली प्रतारणा केली जाते रुग्णांकडून. तर काही व्यक्तींमध्ये हे कदाचित खरं असेल, ही दारू प्यायल्यानंतर काही व्यक्तींमध्ये झोप लागत असेल कदाचित शांतपणानं, पण काही विशिष्ट हार्मोन्स जे स्लीप इंड्युसिंग असतात ते डिस्टर्ब होतात वारंवार दारू प्यायल्यामुळे. त्याच्यामुळे जे मद्यपी असतात त्यांना युजली झोप शांत लागत नाही, आणि मग त्याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा दारू प्यायला लागतात, आणि मग ते एका दुष्टचक्रात अडकून राहतात सतत. बियर इज माइल्ड किंवा वाईन इज हेल्दी फॉर द बॉडी, किंवा व्हिस्की थंड असते, रम गरम असते, किंवा वोडका इज द बेस्ट, असं काही नसतं. खरं तर अल्कोहोल इज अल्कोहोल, आणि अल्कोहोल इज सेफ फॉर हेल्थ इन 0 क्वांटिटी. त्याच्यामुळे दारूपासून जास्तीत जास्त लांब राहणं हे शहाणपणाचं असतं, जर तुम्हाला स्वस्थ शरीर हवं असेल तर.